हॅलो नमस्कार मैत्रिणींनो, तुमचं सर्वांचं निर्मला फॅशन मराठी चॅनलमध्ये खूप खूप मनापासून स्वागत करते। आज आपण फोर्टक्स ब्लाउजचं कटिंग बघणार आहोत डायरेक्ट अस्तरवरती, आणि दोन ब्लाउज आहे जे आहेत आपल्याला स्टिच करायचे आहेत आपल्याला। तर हे ब्लाउजसाठी मी इथं अस्तर घेतलंय, तर तुम्ही पाहू शकता डबल आहे आणि आपण डायरेक्टली याच्यावरती कटिंग करणार आहे। त्याच्यामुळे व्हिडिओ कुठं स्किप करू नका, व्हिडिओ शेवटपर्यंत बघा आणि काही समजलं नाही तर कमेंट करून नक्कीच सांगा। व्हिडिओ आवडला तर लाईक सुद्धा नक्कीच करा। तर चला आता आपण लगेच व्हिडिओला सुरुवात करू। तर साईज जी आहे ना ती आहे 34 साईज, बरोबर। 34 साईज साठी आपल्याला फोर्टक्स ब्लाउजचं संपूर्ण कटिंग बघायचंय। तर एकदम पफ वगैरे कसा यावा याच्यासाठी शोल्डर किती घ्यायचं, आर्महोल किती घ्यायचं। तर आता इथं सगळ्यात पहिलं आपण घेणार आहोत उंची। तर उंची आहे 15 इंच। तर तुम्ही तुमच्या आवडीनुसार घ्या, कारण की ह्या कस्टमरला उंची जास्त पाहिजे, तर आपण कस्टमरने जसं सांगितलंय आपण तसंच घेणार आहे। उंची 15 इंच आहे, तर मग मी इथं 16 इंचावर मार्क करते। बघा 16 इंचावर मार्किंग केलं, तुम्ही तुमच्या आवडीनुसार घेऊ शकता। 16 इंचावर मार्क केलं, ही झाली आपली उंची। आता याच्यानंतर आपल्याला इथं टाकायचं आहे, घडीचा भाग। तर छाती आहे आपली 34 इंच, 34 इंचाचा चौथा भाग येतो 8.5 इंच, 8.5 इंच। त्याच्यामध्ये आपल्याला घ्यायचं शिलाई मार्जिन 2 इंच। तर बघा या पद्धतीने घेतलेलं आहे, आलं लक्षात इथं। तर इथं आपली घडी येणार इथपर्यंत। तर चला आपण सगळ्यात पहिलं शोल्डरचं माप टाकू। तर इथं शोल्डर मी घेणार आहे 5.5 इंच। तर मी थोडं शोल्डर मोठंच ठेवणार आहे याच्यामध्ये, कारण की त्या ताईंना बाळ होणार आहे आणि त्यांचं साईज आहे नंतरून थोडीशी मोठी होणार आहे। त्याच्यामुळे आपण इथं ह्याला शिलाई मार्जिन सुद्धा जास्तच आहे, 2 इंच आहे। आणि त्याच्यानंतर त्यांनी उंची पण भरपूर ठेवलेली आहे, त्याच्यामुळे आपण इथं शोल्डर जे आहे ते थोडं मी वाढवून घेतलं आणि गळा पण त्यांचा वरती आहे, तर 5.5 इंच घेतलं। तुम्ही इथं तुमच्या आवडीनुसार शोल्डर टाकू शकता। मुंडा उंची पण मी 5.5 इंच ठेवतीये। आता आपण इथं ही लाईन ओढून घेऊ। आपण ही उंची इथं टाकून घेतली। आता जी आर्महोलचं आपण जी घडीचं माप टाकलं तिथं सरळ लाईन ओढून घेऊ आपण। इथं चेक करून घ्यायचं, 5.5 इंच बघा बरोबर आहे इथं, आणि उंची पण आपली इथं क्लिअर आहे। तर आपण या पद्धतीने इथं व्यवस्थित टाकून घेतलंय। बघा अशा पद्धतीने मी सरळ राऊंड मारून घेतला, ते आपली सरळ रेष मारून घेतली। आता इथं मोंड्याचा शेप देऊन घ्यायचा आपल्याला। अशा पद्धतीने हा बॅक साईडचा मोंढ्याचा आकार देऊन घेतला। इथं गळा रुंदी घ्यायची आपल्याला, 2.25 इंच गळा रुंदी ठेवायची। आता ह्या कस्टमरचा गळा आहे वरतून 9 इंच आहे, 9.5 इंचावर मी मार्क करतेय। तर जास्त डीप नाहीये हा गळा, त्याच्यामुळे आपण इथं काय केलेलं आहे तर शोल्डर थोडंसं वाढून घेतलंय। जर डीप गळा असेल तर शोल्डर तुम्ही छोटं ठेवायचंय, म्हणजे जास्त डीप असेल 10 इंच, 10.5 इंच, 11 इंच, तर मग तुम्ही 5 इंच, 5.25 इंच शोल्डर टाकू शकता। तर हा बॅक पार्ट आहे, सिंपल गळा आहे, गोल गळा आहे। तर बघा या पद्धतीने याला शेप देऊन घेतला, तर आपला हा बॅक पार्ट संपूर्ण तयार झाला। आता आपण हे कटिंग करून घेऊ, त्याच्यानंतर फ्रंट पार्टचं मार्किंग करू। बघा बॅक पार्ट आपण इथं कट करून घेतलेला आहे। आता जे फ्रंट पार्टचं मार्किंग आहे त्याच्यासाठी मी इथं या पद्धतीने याला फिरवून घेतलं। तर तुम्ही या पद्धतीने ठेवून किंवा या पद्धतीने ठेवून हे करू शकतो आपण। याच्यामध्ये बाहीसाठी अस्तर शिल्लक नाही राहिलं, कारण की उंची पण जास्त आहे, तर तशीही ह्या ब्लाउजला मला एल्बो बाही शिवायची, तर मी एक वेगळा अस्तर घेतलेले आहेत तर त्यासाठी। आणि जर तुम्हाला हाफ बाही शिवायची असेल तर याची उंची पण भरपूर आहे, नाहीतर तुम्हाला असं एक्स्ट्राचं अस्तर घ्यावा लागेल किंवा 1 मीटरमध्ये कपडा कट करावा लागणार आहे।
तर बघा मी इथं अशा पद्धतीने ठेवते. इकडनं काठ हे एकमेकांवर चेक करायचे, सेम टू सेम ठेवायचं. यामध्ये मागं पुढं होऊन द्यायचं नाही. आणि सेम टू सेम ठेवल्यानंतर बघा या पद्धतीने आपली जी हुकलूक पट्टी असती, हुकलूक पट्टीसाठी इकडनं पाव इंच एक्स्ट्रा ठेवायचंय. आणि बघा खालच्या साईडला पण थोडंसं शिल्लक राहिलं पाहिजे. जे शिलाई मार्जिंग आपल्याला ऍड करावं लागतं याच्यामध्ये, तेवढं शिल्लक ठेवायचं. आणि आहे असंच आता काय करू आपण, याला ठेवून मार्जिंग करून घेऊ. जसं सेम टू सेम मार्क करून घेऊ. गळा रुंदीचं पण मार्क करून घेते. हे बघा, ही एकदम सोपी पद्धत आहे. सहजपणे तुम्ही ब्लाऊजवरती, पेपरवरती न करता डायरेक्टली ब्लाऊजवरती याचं कटिंग करू शकता आणि स्टिच पण करू शकता. हे बघा, अशा पद्धतीने आपण हा बॅक पार्ट जसाच्या तसा आखून घेतला. आता याला आपण साईडला काढून घेऊ. साईडला काढून घेऊ आणि हे जे मार्जिंग वाढवलेलं आहे याला पण थोडंसं मार्क करून घेऊ, म्हणजे आपल्याला गळा रुंदीचं मार्किंग घ्यायला सोपं जाईल. आता हा साईडला ठेवून देते बॅक पार्ट. बघा, जो आपण मोंढ्याचा आकार घेतला तो बॅक पार्टचा होता. आता आपल्याला इथं थोडंसं खोल शेप देऊन घेऊ फ्रंट पार्टचं. बघा या पद्धतीने यालाच आकार देऊन घ्यायचा थोडासा खोल. अशा पद्धतीने मी यालाच खोल आकार देऊन घेतला. आता हा आपल्याला घ्यायचा नाही, कारण की हा बॅक पार्टचा आहे. आता इथून आपण पुढचा गळा टाकून घेऊ. तर पुढचा गळा तुम्ही आवडीनुसार घ्यायचा आहे आपल्याला. तर मी इथं 7 इंचावर टाकते. 2.25 इंच आपण वर घेतलेलं होतं गळा रुंदीचं मार्जिंग, तर आपण इथं खाली 2.5 इंचाचं मार्जिंग घेऊ थोडं, म्हणजे पहिलं हुक लावायला पण प्रॉब्लेम येत नाही. बघा अशा पद्धतीने घेतल्यावर याला तुम्ही गोलगळ्याचं मार्जिंग देऊन घ्यायचंय. आता आपल्याला इथं 4 टक्सचं मार्किंग करायचंय. तर त्याच्यासाठी इथं 10वा भाग घ्यायचा आहे छातीचा. बघा 34 छाती आहे, 34 छातीचा 10वा भाग येतो 3.4 इंच. तर 3.4 इंच येतं. तर मी इथं किती घेते, 3.5 इंच आणि अजून त्याच्यात थोडा अर्धा इंच मिळवून घेते. तर 3.25 इंचावर आपण मार्क करून घेऊ. 3.25 इंचावर मी इथे मार्क केलं आणि इथून 3.5 इंचावरती एक पॉइंट घेतला आणि इथूनही 3.25 इंचावर एक मार्क करायचं ह्या पॉइंट वरती. आता सरळ लाईन आखून घेऊ आपण इथं अशा पद्धतीने. इथं पॉइंट घेतल्यानंतर इथून आपल्याला 1.5 इंचाचं गॅपिंग घ्यायचंय. हे बघा, इथं 1.5 इंचाचं आणि इथंही 1.5 इंचाचं. आता हे हा आपला झाला टक्स. तर हा तुम्ही 1 टक्स पण ब्लाऊज या पद्धतीने स्टिच करू शकता. याच्यामध्ये दुसरं काही मार्जिंग वगैरे नसतं, फक्त इकडनं जे आहे आपल्याला एक्स्ट्राचं घ्यावं लागतं, एक्स्ट्राचं मार्जिंग घ्यावं लागतं. तर आपण इथं हा 1 टक्स काढून घेतला. आता हा जो आपला 1 टक्स आहे इथूनच आपल्याला 1.5 इंचाचं मार्जिंग घ्यायचंय. हे बघा, हा जो पॉइंट आहे इथून ह्या लाइनिंग मध्ये इथं वर एक पॉइंट घ्या 1.5 इंचाचा. हे बघा, इथं 1 इंचाचा 1.5 इंचाचा पॉइंट घेतला. ह्या साईडने पण अशाच पद्धतीने 1.5 इंचाचं मार्जिंग करून घ्यायचं. आता वरच्या साईडला एक पॉइंट घ्यायचा, तो म्हणजे आपल्याला 2.5 इंचावरती. हे बघा, 2.5 इंचावरती एक पॉइंट घ्यायचा आहे. ह्या साईडने आपण थोडासा हा पॉइंट तिकडे सरकून घेऊ 1.5 इंच. आपण हे 1.5 इंचाचे घेतले. हा एक पॉइंट जो आहे हा आपण 2.5 इंचाचा घेतला. आता हा जो 2.5 इंचाचा पॉइंट घेतला हा आपल्याला असा मोंढ्याच्या साईडला तिरका न्यायचा आहे. हे बघा, न्यायचा आहे आणि इथं अर्धा इंचाचं गॅपिंग द्यायचं. म्हणजे हा जो टक्स आहे हा अर्धा इंचाचा मारायचा आहे आणि हा जो पॉइंट आहे हा पण आपल्याला या पद्धतीने तिरका घ्यायचा आहे. तर हा गॅपिंग सुद्धा आपल्याला अर्धा इंचाचं द्यायचं आहे या पद्धतीने.
आणि इकडचा पॉइंट सुद्धा आपल्याला या पद्धतीने थोडासा तिरका द्यायचा आहे, सरळ लाईन न मारता या पद्धतीने तिरका द्यायचा आहे आपल्याला। बघा या पद्धतीने देऊन घेतला। आता हे 1.5 इंच हे 1.5 इंच आपल्या इथलं अंतर होतं 1.5 इंच, तर आपल्याला स्टिचिंग करताना हे फिटिंगला प्रॉब्लेम येईल, तर आपण हा 1.5 इंच इकडनं वाढवून घेऊ म्हणजे आपला व्यवस्थित लुक बसून जाईल। हे अर्धा इंच जे आहे ते आपण ह्या साईडला वाढवून घेऊ, कारण की इथलं पण आपण ज्यावेळेस टक्स मारू तर आपल्याला फिटिंगला इथं कमी पडायला नको, तर आपण ते इथं अर्धा इंच वाढवून घेतलं। इथं पण अर्धा इंच, इथं पण अर्धा इंच, तर ते सुद्धा आपल्याला काय करायचं आहे, एक्स्ट्रा वाढून घ्यायचं आहे। तर सगळ्यात पहिलं ही लाईन ओढून घेऊ आपण। बघा सरळ लाईन ओढून घेतली। आता हे अर्धा इंचाचं आपण इथं खाली वाढवून घेऊ। या साईडला सुद्धा अर्धा इंच वाढवून घेऊ। आता हे वाढवलेले भाग आपण अशा पद्धतीने जोडून घेऊ खाली। बघा अशा पद्धतीने हे संपूर्ण मार्जिंग आपण इथं वाढून घेतलं। आता हे मार्जिंग आपल्याला काय करायचंय, कट करून घ्यायचंय। तर हे कट करून घेते। फक्त कट करताना ही जी ओपन बाजू आपण ठेवलेली आहे हे काठ एकमेकांवर आहेत का हे चेक करून घ्यायचे, नसतील तर बघा अशा पद्धतीने ते ठेवून घ्या। आता जो आपण मोंढ्याचा राऊंड आहे तो आपण इथं कट करून घेऊ। बघा कट करून घेतला। हा गळा आपण ज्यावेळेस स्टिचिंग करू त्यावेळेसच आपण ह्याचं सुद्धा जे आहे कटिंग करणार आहेत, कारण की मी जे आहे स्टिचिंग करताना सगळ्यात पहिले हे गळ्यावरच मार्किंग करून गळा पलटवत असते, त्याच्यामुळे मी हे लगेच कट करणार नाहीये। जर तुम्हाला हे कट करून स्टिच करता येत असेल तर तुम्ही हे बिनधास्त कट करून टाकायचं आहे हा गळा, आणि त्याच्यानंतर हे जे 4 टक्सचं मार्जिंग आहे हे दुसऱ्या साईडला वटवायचं आहे। म्हणजे आता हा जो आपण एक पार्ट घेऊ, जसा हे बघा इथं पण वटलेला आहे, तर मी लगेच मार्जिंग करून घेते, नंतरून हे करायचं आपल्याला, हे पडणार नाही। हे बघा हे टक्स आपल्यासाठी खूप महत्त्वाचे असतात आणि मग ते आपल्याला काय करायचे, या पद्धतीने मारायचे। अशा पद्धतीने हे टक्स मारून घ्यायचे। बघा तर आरामशीर हे काय होतं तर दुसऱ्या साईडला वटल्या जातं। गळ्याचं मार्जिंग हे आपण काढू शकतो। तर अशा पद्धतीने याचं पण आपण काय केलं, जे मार्किंग आहे ते करून घेतलं जसं याचं आहे तसं। आता हे जे मार्जिंग आहे हेच आपल्याला ह्या साईडने पण पाहिजे। हे बघा इथं दिसतंय, लगेच करून घ्यायचं। तुम्हाला व्हिडिओत काही समजलं नाही तर कमेंट करून सांगा। व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा। असेच व्हिडिओ बघण्यासाठी कमेंट करून नक्की सांगा तुम्हाला कोणते व्हिडिओ बघायला आवडतील म्हणून। तर बघा आपण इथं या पद्धतीने गळा सुद्धा काढून घेतलेला आहे। असं प्रेस केलं तर बरोबर आपला जो गळा आहे तो बरोबर आपल्याला इथं दिसला जातो। तर मी दोन्ही पण याचा अशा पद्धतीने मार्क करून घेतलं सगळ्यात पहिलं। तर बॅक पार्ट आणि फ्रंट पार्ट आपला तयार आहे। तर मी आता याचं ब्लाउज वरती कटिंग करून घेणार आहे। बाही जी आहे ती एकाची फुगा बाही आहे, म्हणजे छोटेसे इथं वर जे 3 टक्स असतात वर छोटेसे, अशी नॉर्मल फुगा चुनी पाडायची आहे। तर त्याची कटिंग आहे बाहीची। तर त्याच्यासाठी मी एक वेगळं अस्तर घेतलेले आहेत आणि त्याच्यावरती मी कटिंग करणार आहे। मग आपलं
4 टक्सचं मी इथं मार्जिन तुम्हाला संपूर्ण दाखवलं. तर चला भेटू नेक्स्ट व्हिडिओमध्ये. तोपर्यंत सर्वांना श्री स्वामी समर्थ. याचा स्टिचिंगचा पण व्हिडिओ नक्कीच पडेल, तर तो सुद्धा तुम्ही नक्की बघा पार्ट 2 म्हणून. तर भेटू नेक्स्ट व्हिडिओत. श्री स्वामी समर्थ.